नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी. तर सर्वात आधी गिलके घेतलेत मी. आता व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक कट करून घेणार आहे. हे बघा, गिलके कापून घेतले व्यवस्थित आणि स्वच्छ धुवून पण घेतलेत. आता हे साईडला ठेवून घेते. इकडे हरभऱ्याची डाळ घेतली आहे. अर्धा तास पहिले भिजवून ठेवली होती. डाळ पण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे. इकडे गॅसवर कढई पण ठेवून घेतली. कढई गरम झाली, तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम करून घेऊ. तेल पण गरम झालं आहे. जिरे, टोमॅटो, आता डाळ टाकून घेते मी. मसाले टाकून घेऊ आपण. लाल मिरची पावडर, तुम्ही किती तिखट खाता त्या अंदाजाने घ्यायचं. हळद, गरम मसाला, धने पावडर, कोथिंबीर टाकून घेते. थोडंसं पाणी पण टाकून घेते आता. पाच मिनिटं झाकण ठेवून देऊ आपण. आपण चेक करून बघू आपली डाळ शिजली का. आता आपण गिलके पण टाकून देऊ. चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. थोडंसं पाणी टाकते परत. झाकण ठेवून देऊ. आता परत 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायची भाजी. चेक करून बघू आपण भाजी शिजली का आपली. अजून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून देऊ. बघून घेऊ आपण आपली भाजी व्यवस्थित शिजली. आता बघू शकतात. हे बघा. आता भांड्यात काढून घेते मी. गॅस बंद करते. ही बघा आपली भाजी बनवून तयार आहे. बघू शकतात. तुम्ही पण नक्की बनवून बघा. खूप छान होते. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.